हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज वोकॅब्युलरीचे वर्ड्स, ज्याच्यामध्ये 10 वर्ड्स दिलेले आहेत. त्याचे मिनिंग्स, इंग्लिशमध्ये मिनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमधले मिनिंग बघूया आपण, आणि सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे ते वर्डला ते सुद्धा बघूया. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आपलाचा, तो आहे अबंडंट. ABUNDANT, अबंडंट. सो अबंडंट म्हणजे काय होतं? प्रेझेंट इन अ लार्ज क्वांटिटी, मोर दॅन इनफ. म्हणजेच काय की मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे किंवा गरजेपेक्षा जास्त असणे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? अबंडंट असं म्हटलं जातं. ओके, मोर दॅन इनफ म्हणजे गरजेपेक्षा जास्त, आणि प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी म्हणजे काय होतं की मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे, मुबलक असणे, त्याला म्हटलं जातं अबंडंट. सो अबंडंट म्हणजे काय होतं मराठीमध्ये? मुबलक, भरपूर, विपुल किंवा रगड, मोठ्या प्रमाणात उपलब्ध आणि गरजेपेक्षा जास्त. तर काय होतं अबंडंट म्हणजे? अबंडंट म्हणजे आहे प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी, मोर दॅन इनफ. म्हणजेच मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं मुबलक, भरपूर, विपुल किंवा रगड आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध किंवा गरजेपेक्षा जास्त, म्हणजे होतं अबंडंट. सिनोनिम्स आहेत प्लेंटिफुल, ॲम्पल आणि कॉपियस, आणि अँटोनिम्स आहेत स्केर्स, लिमिटेड आणि इनसफिशियंट. परत एकदा बघूया काय होतं अबंडंट म्हणजे. सो अबंडंट म्हणजे होतं प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी आणि मोर दॅन इनफ, म्हणजेच मुबलक असणे, भरपूर असणे, विपुल किंवा रगड असणे, गरजेपेक्षा जास्त असणे आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे, त्याला म्हटलं जातं अबंडंट. सिनोनिम्स आहेत प्लेंटिफुल, ॲम्पल आणि कॉपियस, आणि अँटोनिम्स आहेत स्केर्स, लिमिटेड आणि इनसफिशियंट. आता अबंडंटला सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे बघूया. द विलेज हॅज अबंडंट ड्रिंकिंग वॉटर रिसोर्सेस. तर सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? गावात पिण्याच्या पाण्याचे मुबलक स्त्रोत आहेत. सेंटेन्स काय आहे? द विलेज हॅज अबंडंट ड्रिंकिंग वॉटर रिसोर्सेस म्हणजे गावात पिण्याच्या पाण्याचे मुबलक स्त्रोत आहेत. सो इथे अबंडंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मुबलक म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ऍडजसंट. ऍडजसंटचं मिनिंग आहे नेक्स्ट टू ऑर ऍडजॉइनिंग. नेक्स्ट टू म्हणजे काय होते? जवळच, समीप, जवळपास, समीप किंवा शेजारी, त्याला काय म्हटलं जातं? ऍडजसंट असं म्हटलं जातं. ओके, सो ऍडजसंट म्हणजे काय होते मराठीमध्ये? जवळचा, समीप, लगतचा, निकटचा आणि शेजारी. तर ऍडजसंटचं मिनिंग आहे नेक्स्ट टू ऑर ऍडजॉइनिंग. मराठीमध्ये मिनिंग होतं जवळचा, समीप, लगतचा, निकटचा आणि शेजारील. सिनोनिम्स आहेत नियर बाय, ऍडजॉइनिंग आणि नेबरिंग, आणि अँटोनिम्स आहेत डिस्टंट, फार आणि रिमोट. परत एकदा बघूया काय होतं. ऍडजसंट म्हणजे आहे जवळचा, समीप, लगतचा, निकटचा किंवा शेजारील. नेक्स्ट मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये? नेक्स्ट टू ऑर ऍडजॉइनिंग, आणि सिनोनिम्स आहेत नियर बाय, ऍडजॉइनिंग, नेबरिंग, आणि अँटोनिम्स आहेत डिस्टंट, फार आणि रिमोट. आता यूज कसा केलेला आहे? द स्कूल इज ऍडजसंट टू द कम्युनिटी हॉल. सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? तर स्कूल म्हणजेच शाळा, शाळा कम्युनिटी हॉलला लागून आहे, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. काय आहे? द स्कूल इज ऍडजसंट टू द कम्युनिटी हॉल म्हणजे शाळा कम्युनिटी हॉलला लागून आहे. नेक्स्ट वर्ड आहे ऍडव्हर्सिटी. ऍडव्हर्सिटीचं मिनिंग आहे डिफिकल्टीज, मिसफॉर्च्यून. डिफिकल्टीज आणि मिसफॉर्च्यून म्हणजे काय होतं? तर प्रतिकूलता किंवा संकट येणे किंवा अडचण येणे, आपत्ती येणे किंवा विपत्ती येणे, त्याला म्हटलं जातं ऍडव्हर्सिटी. ऍडव्हर्सिटी म्हणजे काय आहे मग? डिफिकल्टीज ऑर मिसफॉर्च्यून म्हणजेच आपत्ती, विपत्ती, संकट, अडचण, याला म्हटलं जातं ऍडव्हर्सिटी. सो ऍडव्हर्सिटी म्हणजे काय होतं मराठीमध्ये? प्रतिकूलता, संकट, अडचण, आपत्ती किंवा विपत्ती. सिनोनिम्स आहेत ऍडव्हर्सिटीचे हार्डशिप,
ट्रबल आणि कॅलॅमिटी, आणि अँटोनिम्स आहेत प्रॉस्पेरिटी, सक्सेस आणि फॉर्च्यून. ओके, काय आहेत सिनोनिम्स ॲडव्हर्सिटीचे? हार्डशिप, ट्रबल आणि कॅलॅमिटी, आणि अँटोनिम्स आहेत प्रॉस्पेरिटी, सक्सेस आणि फॉर्च्यून. सेंटेन्स मध्ये यूज कसा केलेला आहे? स्टूड स्ट्रॉंग इवन इन टाइम्स ऑफ ॲडव्हर्सिटी. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? संकटाच्या काळात तो खंबीरपणे उभा राहिला. आणि इथे ॲडव्हर्सिटी म्हणजे यूज करण्यात आलेला आहे संकट. ओके, सो काय आहे? ही स्टूड स्ट्रॉंग इवन इन टाइम्स ऑफ ॲडव्हर्सिटी म्हणजे संकटाच्या काळात तो खंबीरपणे उभा राहिला. नेक्स्ट वर्ड आहे ॲमिएबल, AMIABLE. ॲमिएबलचं मिनिंग आहे फ्रेंडली अँड प्लीझंट. फ्रेंडली अँड प्लीझंट म्हणजे काय होते? जो काय आहे मैत्रीपूर्ण आहे किंवा मिलनसार आहे, म्हणजे सगळ्यांसोबत तो मिळून मिसळून राहतो, त्याला काय म्हटलं जातं? ॲमिएबल. सो ॲमिएबलचं मिनिंग आहे फ्रेंडली आणि प्लीझंट. आणि मराठीमध्ये ॲमिएबलचं मिनिंग होतं मैत्रीपूर्ण, मिलनसार, आकर्षक आणि स्नेहशील. तर ॲमिएबलचं मिनिंग आहे फ्रेंडली अँड प्लीझंट. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं मैत्रीपूर्ण, मिलनसार, आकर्षक आणि स्नेहशील. सिनोनिम्स आहेत फ्रेंडली, ॲफेबल आणि प्लीझंट. आणि अँटोनिम्स आहेत रूड, हॉस्टाईल आणि अनफ्रेंडली. सिनोनिम्स काय आहेत ॲमिएबलचे? फ्रेंडली, ॲफेबल आणि प्लीझंट. आणि अँटोनिम्स आहेत रूड, हॉस्टाईल आणि अनफ्रेंडली. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? हर ॲमिएबल नेचर मेक्स एव्हरीवन कम्फर्टेबल. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? तिचा मिलनसार स्वभाव सर्वांना आरामदायी बनवतो. इथे ॲमिएबल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मिलनसार म्हणून. तर सेंटेन्सचा अर्थ काय मराठीमध्ये? हर ॲमिएबल नेचर मेक्स एव्हरीवन कम्फर्टेबलचा तिचा मिलनसार स्वभाव सर्वांना आरामदायी बनवतो. नेक्स्ट वर्ड आहे अपॅथी, APATHY, अपॅथी. अपॅथीचं मिनिंग आहे लॅक ऑफ इंटरेस्ट ऑर इमोशन. म्हणजे जो काय आहे उदासीन आहे, निरुत्साही आहे, ज्याच्यामध्ये काहीच उत्साह नाही आहे, त्याला काय म्हटलं जातं? अपॅथी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे? जो लॅक ऑफ, ज्याचा इंटरेस्ट नाही आहे कशामध्ये आणि इमोशनलेस आहे जो, त्याला म्हटलं जातं अपॅथी. सो काय होतं अपॅथी म्हणजे? उदासीनता, औदासीन्य, निरुत्साह आणि बेपर्वाई. काय आहे अपॅथीचं मिनिंग? लॅक ऑफ इंटरेस्ट ऑर इमोशन. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये? उदासीनता, औदासीन्य, निरुत्साह आणि बेपर्वाई. सिनोनिम्स आहेत इंडिफरन्स, अनकन्सर्न आणि डिटॅचमेंट. आणि अँटोनिम्स आहेत एन्थुसियाझम, इंटरेस्ट आणि पॅशन. काय आहेत अपॅथीचे सिनोनिम्स? इंडिफरन्स, अनकन्सर्न आणि डिटॅचमेंट. आणि अँटोनिम्स आहेत एन्थुसियाझम, इंटरेस्ट आणि पॅशन. आता सेंटेन्स मध्ये अपॅथीला कसं यूज केलेलं आहे? हिज अपॅथी टुवर्ड स्टडीज वरीड हिज पॅरेंट्स. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? त्याच्या अभ्यासाबद्दल उदासीनतामुळे काय त्याचे पालक चिंतेत आहे. ओके, काय आहे सेंटेन्स काय बघूया आपण. सेंटेन्स आहे हिज अपॅथी टुवर्ड स्टडीज वरीड हिज पॅरेंट्स. म्हणजेच काय होतं? त्याच्या अभ्यासाबद्दलच्या उदासीनतेमुळे त्याचे पालक काय आहे? चिंतेत आहे किंवा चिंतेत होते, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे ऑडॅशियस, AUDACIOUS, ऑडॅशियस. ऑडॅशियसचं मिनिंग आहे बोल्ड, डेअरिंग आणि फिअरलेस. जो काय आहे? धाडसी आहे, बिनधास्त आहे, धीट आहे, एकदम धीट आहे, धाडसी आहे, जो काही पण करू शकतो, मी काही पण करू शकतो असा जो म्हणतो, त्याला काय म्हटलं जातं? ऑडॅशियस असं म्हटलं जातं. तर ऑडॅशियसचं मराठीमध्ये मिनिंग होतं धाडसी, बिनधास्त आणि धीट. मिनिंग आहे ऑडॅशियसचं इंग्लिशमध्ये बोल्ड, डेअरिंग आणि फिअरलेस. आणि मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं धाडसी, बिनधास्त आणि धीट. सिनोनिम्स आहेत ब्रेव, डेअरिंग आणि करेजियस. आणि अँटोनिम्स आहेत टिम, कॉशियस आणि फिअरफुल. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? इट वॉज अन ऑडॅशियस अटेम्प्ट टू क्लाइंब द माउंटेन.
सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ असा होतो, माउंटेन म्हणजे काय होते, डोंगर. तर डोंगरावर चढण्याचा तो एक धाडसी प्रयत्न होता, असा सेंटेन्सचा अर्थ आहे. इट वॉज अन ऑडेशियस अटेम्प्ट टू क्लाइंब द माउंटेन म्हणजे डोंगरावर चढण्याचा तो एक धाडसी प्रयत्न होता. आणि सिनोनिम्स आहेत ऑडेशियसचे ब्रेव्ह, डेअरिंग आणि करेजियस. आणि अँटोनिम्स आहेत टिमिड, कॉशियस आणि फिअरफुल. नेक्स्ट वर्ड आहे बेनेवोलंट. बेनेवोलंटचं मिनिंग आहे काइंड अँड चॅरिटेबल. म्हणजेच काय आहे, काइंड अँड चॅरिटेबल म्हणजे काय होतं, बेनेवोलंट म्हणजे काय होतं, जो परोपकारी आहे, दयाळू आहे, दान धर्मशील आहे, त्याला म्हटलं जातं बेनेवोलंट. सो बेनेवोलंट म्हणजे काय आहे मराठीमध्ये, त्याचं मिनिंग परोपकारी, दयाळू, कृपाळू आणि दान धर्मशील. तर बेनेवोलंटचं मिनिंग आहे काइंड अँड चॅरिटेबल, म्हणजेच मराठीमध्ये काय होतं, परोपकारी, दयाळू, कृपाळू आणि दान धर्मशील. सिनोनिम्स आहेत काइंड, जनरस आणि फिलॅन्थ्रोपिक. आणि अँटोनिम्स आहेत क्रुएल, मेलेवोलंट आणि सेल्फिश. काय आहेत सिनोनिम्स बेनेवोलंटचे, काइंड, जनरस आणि फिलॅन्थ्रोपिक. आणि अँटोनिम्स आहेत क्रुएल, मेलेवोलंट आणि सेल्फिश. सेंटेन्स मध्ये यूज कसं केलेलं आहे, द ऑर्गनायझेशन इज नोन फॉर इट्स बेनेवोलंट वर्क. म्हणजेच काय होतं, ही संस्था तिच्या परोपकारी कामासाठी ओळखली जाते. काय आहे, द ऑर्गनायझेशन इज नोन फॉर इट्स बेनेवोलंट वर्क म्हणजे ही संस्था तिच्या परोपकारी कार्यासाठी ओळखली जाते. ओके, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे ब्लिस. ब्लिसचं मिनिंग आहे परफेक्ट हॅपीनेस आणि जॉय. म्हणजेच काय आहे, तर परमानंद किंवा आनंद जो असतो त्याला काय म्हटलं जातं, ब्लिस असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये ब्लिस म्हणजे काय होते, परमानंद, कल्याण, धन्यता आणि आनंद किंवा अत्यंत जास्त आनंद जो असतो त्याला म्हटलं जातं ब्लिस. ओके, सिनोनिम्स आहेत जॉय, डिलाइट आणि एक्स्टेसी. ओके, काय आहेत सिनोनिम्स, जॉय, डिलाइट आणि एक्स्टेस. आणि अँटोनिम्स आहेत मिझरी, सॉरो आणि डिस्पेअर. काय आहेत ब्लिसचे, ब्लिस म्हणजे काय होतं, परफेक्ट हॅपीनेस आणि जॉय. त्याचे मराठीमध्ये मिनिंग आहे परमानंद, कल्याण, धन्यता आणि आनंद. सिनोनिम्स आहेत जॉय, डिलाइट आणि एक्स्टेस. आणि अँटोनिम्स आहेत मिझरी, सॉरो आणि डिस्पेअर. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, स्पेंडिंग टाइम विथ फॅमिली गिव्स हर प्युअर ब्लिस. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तिला काय मिळतं, आनंद मिळतो. ओके, काय आहे, स्पेंडिंग टाइम विथ फॅमिली गिव्स प्युअर ब्लिस म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तिला निखळ आनंद मिळतो. ओके, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. काय आहे, कुटुंबात वेळ घालवल्याने तिला निखळ आनंद मिळतो. नेक्स्ट वर्ड आहे कॅन्डिड. कॅन्डिडचं मिनिंग आहे ट्रूथफुल अँड स्ट्रेट फॉरवर्ड. ट्रूथफुल अँड स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे काय होतं, जो मनातलं सांगतो, मनातलं सांगणारा जो असतो त्याला काय म्हटलं जातं, कॅन्डिड. म्हणजे जो लपवून नाही ठेवत, काही स्पष्ट बोलतो त्याला म्हटलं जातं कॅन्डिड. सो कॅन्डिड म्हणजे काय होतं मराठीमध्ये, स्वतःच्या मनातले सांगणारा, स्पष्ट सांगणारा, मनमोकळी किंवा जो मनमोकळा असतो, मनमोकळा बोलतो त्याला म्हटलं जातं कॅन्डिड. आणि लास्ट दिलखुलास. ओके, सो काय आहे कॅन्डिड म्हणजे ट्रूथफुल अँड स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजेच काय होतं, स्वतःच्या मनातले सांगणारा, स्पष्ट बोलणारा, मनमोकळा बोलणारा आणि दिलखुलास, त्याला म्हटलं जातं कॅन्डिड. सिनोनिम्स आहेत ऑनेस्ट, फ्रँक आणि डायरेक्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिसिटफुल, सिक्रेटिव्ह आणि डिसऑनेस्ट. काय आहेत सिनोनिम्स कॅन्डिडचे, ऑनेस्ट, फ्रँक आणि डायरेक्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिसिटफुल, सिक्रेटिव्ह आणि डिसऑनेस्ट. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, शी गेव अ कॅन्डिड ओपिनियन अबाउट द प्रोजेक्ट. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ आहे तिने प्रकल्पाबद्दल स्पष्ट मत दिले.
काय आहे, शी गेव अ कॅन्डिड ओपिनियन अबाउट द प्रोजेक्ट म्हणजे तिने प्रकल्पाबद्दल स्पष्ट मत दिले. आणि लास्ट वर्ड आहे आजचा आपला तो आहे कॉशियस, CAUTIOUS. कॉशियस म्हणजे काय होतं तर केअरफुल टू अवॉइड डेंजर ऑर मिस्टेक, म्हणजे जो काय आहे सावध आहे किंवा जागरूक आहे, म्हणजे केअरफुल आहे, जो मिस्टेक्स जे आहे ते अवॉइड टू अवॉइड डेंजर ऑर मिस्टेक्स, म्हणजे काही पण होण्याकरता जो जागरूक आहे, जर असं केलं तर चुकीचं काही होऊ शकतं. जो केअरफुल आहे, केअर करतो कशाची पण, त्याला म्हटलं जातं कॉशियस. जो कॉशियस आहे, जो सावध आहे आणि जागरूक आहे. मराठीमध्ये होतं सावध किंवा जागरूक. तर सावध आणि जागरूक मराठीमध्ये याचं मीनिंग आहे, आणि इंग्लिशमध्ये काय होतं सावध आणि जागरूक म्हणजे कॉशियस. सिनोनिम्स आहेत केअरफुल, विजिलंट आणि अलर्ट, आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, रेकलेस आणि निग्लिजंट. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत कॉशियसचे? सिनोनिम्स आहेत केअरफुल, विजिलंट आणि अलर्ट, आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, रेकलेस आणि निग्लिजंट. सेंटेन्स काय आहे? यू मस्ट बी कॉशियस वाईल ड्रायव्हिंग इन द रेन. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ असा आहे, पावसात गाडी चालवताना काळजी घ्यावी लागते. काय आहे? यू मस्ट बी कॉशियस वाईल ड्रायव्हिंग इन रेन म्हणजे पावसात गाडी चालवताना काळजी घ्यावी लागते. ओके, सो हे आहेत आपले आजचे 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स. यांचे मी तुम्हाला मीनिंग सांगितलेले आहे, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये सुद्धा मीनिंग सांगितलेले आहे. आणि सिनोनिम्स, अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या. जे यूज मी तुम्हाला सांगितलेले आहे आजचे, ते सुद्धा तुम्ही परत एकदा मी जे सांगत आहे हिंदी मराठीमध्ये सेंटेन्सचे मीनिंग ते सुद्धा एकदा नोट डाऊन करून घ्या. आणि तुम्हाला तुमच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस बनवत असाल तर चांगलंच आहे, बनवत चला. त्यामुळे तुम्हाला कळेल की कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये आपण फिट करू शकतो, कसं यूज करू शकतो त्या सेंटेन्समध्ये त्या वर्डला. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.